सोलापूरमधली ही घटना ताजी असतानाच आता साताऱ्यातल्या एका सेक्स स्कॅन्डलमुळे महाराष्ट्र हादरला। जिथे निराधार महिलांना आधार दिला जातो त्याच आश्रमामध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। निराधार महिलांवर आलं आणि यानंतर आश्रम चालवणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे। हे सगळं धक्कादायक प्रकरण काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। कराड तालुक्यातील टेंभू गावातला आई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चालवला जाणारा हा छत्रछाया आश्रम। या आश्रमाच्या नावात जितकी माया आहे तितकाच क्रूर आणि किळसवाणा प्रकार इथं घडतोय। निराधार महिला आणि मुलींना आश्रय देण्याच्या नावाखाली त्यांच्या आयुष्याशी अमानुष खेळ केला जातोय। इथल्या महिलांना आणि मुलींना जबरदस्तीनं वेश्या व्यवसायात ढकललं जातंय। इतकंच नाही तर गतिमंद मुलींचाही इथं अमानुष छळ केला जातोय। मुलींना मारहाण केली जाते, त्यांच्याकडून दारूची विक्रीही केली जाते। लक्षात राहत नाही काय काय करावं तुला? दारू विकायला लावते ती. आणि दारू पाचते काय? दारू पाजते ती. दारू पाचते तुला? हो काय बोलतीस? आणि काम घरातली काम करतेस काय? करते. कसे सकाळपासून काय काय काम करते? काय नाही, काय आहे तेच करते. काय काय घरातली झाडलोट झाड हो लोट खाली येड्या पाण्याने एकदा बुलली बी काय हां आणि ते कलरच माझ्या अंगावर काय उडला आणि मग मध्ये तुला मारते ती? झटकली तुला हो, परत. तुला मारते ती काय? हो मारते ते माझ्या कातडी काढते. कात्री करते ती? रेखा सकट आणि तिचा भाऊ टेंभू गावात छत्रछाया आश्रम चालवतात। कराड तालुका क्षेत्रातील निराधार महिला आणि मुलींना आश्रमात आणतात। सुरुवातीचे काही दिवस त्यांची चांगली देखभाल केली जाते, नंतर आश्रमात महिलांची काही पुरुषांसोबत भेट घडवून आणली जाते आणि महिलांना दारू पाजून त्यांचा गैरफायदाही घेतला जातो। कुणी नकार दिलाच तर रेखा आणि तिचा भाऊ बेदम मारहाण करतो। मला एक विचित्र अनुभव आला आणि त्या एका विचित्र घटनेत मला अडकवलं गेलं। एक इंस्टाग्राम या माहितीमध्ये मी फसलो गेलो। एका इंस्टाग्रामला मी एका लेडीज रेखा प्रमोद सकट यांचा इंस्टाग्राम इतकी सुंदर होता आणि शेकडो रील मी बघत बसलो आणि त्या रीलला मी लाईक आणि फॉलो केला। त्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला। नंबर आल्यानंतर त्यांनी माझ्यावर गोड बोलण्यास सुरुवात केल्यानंतर काही दिवसात मला मी कडेकोला राहत असताना त्यांनी मला त्याच्या घरी येऊन राहायला सांगितलं। माझे साहित्य त्यांनी स्वतः त्यांच्या अल्टो गाडीतून घेऊन आल्या आणि मला त्याच्या घरी मुक्कामाला राहायला सांगितलं। तिथं राहायला लागलो मी। काय राहिल्यानंतर आमचं बोलणं चालणं जवळच आल्यामुळं त्या व्यक्तीचं मला तिथं बसल्यानंतर की माझ्यासारखेच काही लोक तिथं अधिकारी, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, काही तरुणी अडकलेली मला दिसले त्या मोहजाळ्यात आणि त्यातून मी ती शोध घ्यायला लागलो। तिथं राहून मी माहिती घेत राहिलो की नक्की काय आहे, कारण तिथं भयानक सेक्स स्कॅन्डल रॅकेट चालतंय हे मला तिथं गेल्यानंतर कळलं। आणि मी त्या भाड्याने जी खोली घेत होतो त्या खोलीत राहत असताना अनेक गोष्टी माझ्या उजेडात माहिती मिळाली। याच आश्रमाच्या नावावर आरोपी महिला मोठमोठ्या देणग्या वसूल करते आणि त्याच पैशातून ऐशो आरामाचं जीवन जगते। आई चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्या मालकीन आहेत रेखा सकट, त्या भरपूर अन्याय करत होत्या। तिथे मला पण त्यांनी गोड बोलून नेलेलं, का राहण्यासाठी नेलं आश्रमात। नंतर घरातली कामं वगैरे करायला लावतात, चांगले चुंगले कपडे घाला, खायला बिला देतात, नंतर 4 माणसं बोलवतात आणि अशा मीच नाही भरपूर महिला आहेत की त्यांच्यावर अत्याचार झालाय। आणि मी जेव्हा हे काम करायला नकार दिला त्यावेळेला त्यांच्या भावानी बोलवून घेतलं त्यांनी। तिथं त्यांनी माझ्याशी बातचीत केली। मी निराधार असल्यामुळे मी राहायला जागा शोधत होती, तर त्यांनी मला घरी घेऊन गेल्या। घरी नेल्यानंतर त्यांनी मला 2-4 दिवस चांगलं सांभाळलं। चांगले कपडे, आंघोळ बिंघोळ त्या स्वतः घालायच्या, खायला प्यायला चांगलं चुंगलं दिलं। नंतर मला त्यांनी व्यवसायासाठी तयार केलं। मी मराठा समाजाचे असल्यामुळे मला काही ते करता आलं नाही। 3-4 दिवस त्यांनी मला तशीच ठेवली। नंतर त्यांच्या भावाला बोलवून घेतलं। त्या भावानं मला मारहाण भरपूर केली। भावाचं नाव काय? भावाचं नाव आहे त्यांच्या वाल्मिक माने। त्यांनी मला मारहाण भरपूर केली, तरी पण त्यांनी मला प्रोत्साहित करायचा खूप प्रयत्न केला, पण मी त्या गोष्टीला नकार देऊन तिथून पळून आली। माझं सामान तिथं 1-2 महिने होतं। त्याच्यानंतर मी पोरगं घेऊन 2 मित्र त्याचे घेऊन सामान घेऊन आले। आश्रमातून वेश्या व्यवसायासोबतच अनेक पुरुषांचं सेक्सटॉर्शन केलं जात असल्याचंही समोर आलंय।
आश्रमातील महिलांना इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून पुरुषांसोबत सेक्स चॅट करायला लावलं जातं आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून पुरुषांना धमकावलं जातं. आणि त्यात एक पहिलं की तिथं एक आश्रम आहे, त्या आश्रमाचे त्यांनी कार्ड छापले आणि दलित महासंघाच्या अध्यक्ष म्हणून त्या सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला सांगत असतात आणि त्या अंडर त्यांनी बरंच भयानक दबदबा निर्माण केला आहे. आश्रमाच्या अध्यक्षा, दलित महासंघाच्या अध्यक्षा असं नाव सांगून त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं महिलांना कनेक्ट करणं, एक दिनदुबळ्या महिला घरी बोलवणं, त्याची ओळख करून घेणं, एक आपली आश्रमात म्हणून आणायचं आणि त्यांना आपल्या घरात ठेवायचं, घरातली कामधंदा करायला लावायची आणि त्यांना काय करायचं की 4-5 दिवस चांगलं खाया प्यायला घायचं, कपडे घालायची चांगली घ्यायची आणि 4-5 दिवसानं त्यांना अशी दादागिरी जबाबदारी अशी करायची दादागिरी की बाबा चल मी करते ना, तू बी कर, तुला 4 रुपये मिळवून देतो, 4 रुपये ह्यात मिळतात. मग ती गिराईक बघायची, त्यांना 4 रुपये ती त्या काही लोक लेडीज तयार होत नव्हत्या, त्यांना मारहाण केलेलं माझ्याकडे प्रूफ आहे. काही 4-5 महिला पळून गेल्या त्या आश्रमामधनं. काही महिला नाईलाजानं आज तगात व्यवसाय करतायत. आश्रमाच्या जाळ्यात अडकलेल्या संतोष साठे यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितलाय. आपण फसलो, पण इतर कोणीही आश्रमाच्या जाळ्यात अडकू नये म्हणून संतोष साठेंनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्याचा दुसरा व्यवसाय आहे की वधू सूचकपत्रामध्ये नाव नोंदवणे आणि त्याची 3 जणांची तिथं नाव नोंदवलेलं आहे. त्या 3 जणांमध्ये एक शेवाळे काका म्हणूनच्या आश्रमाची मी ॲडिओ क्लिप मला सापडली त्यांच्याकडं आणि त्यात ते सरळ त्यांनी लगीन करणार नाहीत, पण ते लग्नाचं आमिष दाखवून, सुंदरीचं आमिष दाखवून पुढच्या पार्टीला हे मुलगी धावतात आणि मुलगी धावून त्यांच्याकडे पैसे उकळतात, पुढच्या पार्टीनं पैसे उकळतात. परितक त्या आलेल्या लोकांची नोंद घातलेली असते, त्या लोकांची कॉन्टॅक्ट घेतात आणि ती त्यांना लगेच फोन करते, मला असं तुमचं वधूचं नाव कळलेलं आहे आणि मला लगीन करायचं आहे, तुमची अपेक्षा काय, माझी अपेक्षा आहे. मग असे 4 दिवस 2 दिवस बोलण्यात गुंतवतात त्याला, गोड बोलून त्याला मस्तपैकी त्याला ह्याच्या मोहच्या हातात अडकवतात आणि त्याच्यावर काही दिवसांनी पैसे उकळतात. आश्रम चालकांकडून पीडित महिलांना जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. मात्र पीडित महिलांनी धाडस करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. असे टेंबू गावामध्ये गेलो, त्या आश्रमाची पाहणी केली, तसेच त्या महिलेच्या घराची देखील पाहणी केली. त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यातील एक पीडित महिला जी आहे ती लोणंद येथे राहणारी आहे असं कळालं. तिची माहिती काढून आम्ही एक टीम तिच्या शोधार्थ पाठवली. ती सातारा येथे मिळाली. मग त्या महिलेला घेऊन आम्ही कराड तालुका पोलीस स्टेशन येथे आणलं आणि तिची जी काही तक्रार आहे ती ऐकून घेतली. त्याप्रमाणे तिने तक्रार दिल्याप्रमाणे या जे महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे, त्यांनी तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध करून त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडले व तक्रार दिल्याने त्याप्रमाणे आम्ही तक्रार नोंद केली आणि त्या 2ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र आश्रमाच्या नावावर चालवल्या जाणाऱ्या या सेक्स स्कॅन्डलनं महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. सांडलं. सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा. लक्षात राहत नाही.